नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सचिन मर्दा, सीनियर सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, कॅन्सर स्पेशालिस्ट, रोबोटिक सर्जन, यशोदा हॉस्पिटल हैदराबादमधून बोलतोय। जून महिना हा आपण नॅशनल कॅन्सर सर्वायव्हर मंथ म्हणून साजरा करतो। म्हणजे काय तर ज्या पेशंटनी रुग्णांनी कॅन्सर सारख्या असाध्य रोगावर हिमतीने त्यांना ट्रीटमेंट करून त्यांच्यावर बाजी मारून आज जो विजय मिळवलेला आहे आणि जे आज ते नॉर्मल माणसांसारखे आयुष्य जगत आहेत, ह्या सर्वांना एक मानाचा मुजरा म्हणून त्यांच्या विजयावर सेलिब्रेशन त्यांचं साजरं करण्यासाठी हा जून महिना आपण साजरा करतो। तर सर्वप्रथम या सर्व कॅन्सर योद्ध्यांना माझ्याकडून शतशः नमन आणि एक मानाचा मुजरा, सॅल्यूट। मी एक कॅन्सर स्पेशालिस्ट आहे आणि दररोज कॅन्सरच्या पेशंटचे मी ओपीडी बघतो, सर्जरीज करतो, आमच्या टीममध्ये केमोथेरपी, रेडिएशनसाठी पाठवतो। पण जेव्हा एखादा कॅन्सरचा रुग्ण आमच्या समोर येऊन ट्रीटमेंट घेऊन हा पुन्हा नॉर्मल झालेला असतो आणि त्यांच्याकडे बघून आम्हाला एवढं छान वाटतं, कारण ही एक लढाई आहे। जसं एखादा योद्धा रणांगणामध्ये लढाई करतो आणि बाजी मारून परत येतो, त्यावेळी खरोखरच एक लढाई म्हणजे थोड्याशा जखमा होणार, थोडंसं लागणार, थोडंसं पडणार, पण त्याच्यानंतरचा जो आनंद आहे, विजयाचा आनंद, तो फार श्रेष्ठ आहे। आणि तसंच घडतं कॅन्सरच्या पेशंटच्या बाबतीत, तसंच घडतं। कॅन्सरचं डायग्नोसिस, निदानच एकदम भीतीदायक असतं। त्याच्यानंतर पेशंटच्या मनामध्ये असंख्य विचार येतात, नातेवाईकांमध्ये विचार येतात की आता पुढे काय, ट्रीटमेंट कशी राहणार, सर्जरी करून, केमोथेरपी देऊन, रेडिएशन देऊन जेव्हा हा पेशंट नॉर्मल होतो आणि परत त्याच्या स्वतःच्या पायावर पुन्हा नवीन जिद्दीने कामाला लागतो आणि तो जेव्हा आमच्याकडे येतो की डॉक्टर साहेब मी बरा आहे आणि हे सगळे माझे रिपोर्ट्स, फेर तपासणीचे रिपोर्ट, फॉलोअप रिपोर्ट्स आम्ही बघतो आणि जेव्हा आम्ही त्यांना शेरा देतो की पेट स्कॅन मध्ये एकही कॅन्सरचा स्पॉट नाही, सगळं शरीर चांगलं आहे, जेव्हा असं आम्ही त्याला सांगतो तेव्हा हा आनंद अद्भुत असतो। आणि त्यांच्याबरोबरच आम्हालाही फार आनंद होतो, कारण वी हॅव सीन दिस बॅटल विथ आवर ओन आईज। यांच्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते आणि आणखीन जास्त आम्ही कसं करू शकतो, आणखीन जास्त ट्रीटमेंट, त्यांच्या मनाला हिंमत कशी देऊ शकतो, हे पण आम्ही त्यांच्याकडून शिकतो। तर मित्रांनो, हा कॅन्सर सेलिब्रेशन जे सर्वायवल सेलिब्रेट करतायत त्याच्यामध्ये आपणही सहभागी व्हावं आणि अशा कॅन्सरच्या योद्ध्यांकडे बघून आपल्यालाही प्रेरणा मिळावी आणि त्याच्याबरोबरच आपणही कसं हेल्दी राहावं, कसं बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणजे ॲडिक्शन्समध्ये पडू नये किंवा आपली हेल्थ सांभाळावी, चांगलं आहार घ्यावा, फिजिकली ॲक्टिव्ह राहावं आणि दर वर्षाला आपलं हेल्थ चेकअप करत राहावं। ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केला तर डेफिनेटली आपण आपल्याला मोठ्या संकटांना प्रसंग देता येऊ नये अशी वेळ येईल। आणि दुसरं, आपल्या आजूबाजूला कुठलेही कॅन्सर पेशंट असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील, त्यांना आपण शक्यतोपरी मदत करावी। तन मन धन व्हॉट एव्हर यू हॅव, त्यांना सोबत द्या किंवा फायनान्शियल हेल्प करा किंवा त्यांना काही हवं नको ते बघा। जर आपण असं एक ह्युमॅनिटी प्रमाणे जर आपण सगळ्या समाजाला बघितलं आणि त्यांना आपण त्यांची काळजी घेतली तर आय थिंक दिस विल बी द ग्रेटेस्ट सेलिब्रेशन इन आवर लाईफ ऑल्सो अँड इन कॅन्सर सर्वायव्हर्स लाईफ ऑल्सो। तर परत एकदा या सगळ्या कॅन्सर योद्ध्यांना माझे शतशः प्रणाम आणि असंच तुम्ही हेल्दी राहावं, असंच तुम्ही आम्हाला प्रेरणा द्यावी आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आगे बढावं, पुढं जावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि नमस्कार। धन्यवाद। Like, comment and subscribe for more health updates.